बोला मंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत तुकाराम महाराज की, संत जनाबाई की जय। ओके, चला तर आजच्या या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 9 पान क्रमांक 149 यामध्ये आपण आज श्रीहरी कृपे करून चला तर इकडे काय तर प्रॉब्लेम ऍडमिशन ऑफ पार्टनर याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे। ऍडमिशन रिटायरमेंट सोपे प्रॉब्लेम आहेत सगळे, फक्त तुम्हाला ते सॉल्व्ह करता येत नाही आणि तुम्ही लक्ष दिलं नाही, त्यामुळे तुम्हाला समजलं नाही तो पार्ट। आणि काही जण ऍबसेंट असतील त्या दिवशी म्हणून के कळत येतात खाली सर ऍडमिशन पार्टनर तुला थोडीच म्हणतो तुझ्या बाजूला कोणी आंधळा आहे का तिरळा आहे तिला बघतोय मी काय तिला सांगतोय। ओके, तर ऍडमिशन ऑफ पार्टनर। आता ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये आजचा जो अध्याय घेतलेला आहे अत्यंत छान असा अध्याय आहे। त्या प्रॉब्लेम मधले नावं पाहून मी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे। नावं पहा, त्रिवेणी ट्रेडर्स। ओके, नदीचंच नाव आहे, त्रिवेणी ट्रेडर्सचं दिलेलं आहे। तर प्रॉब्लेम क्रमांक 9 वाचत आहे, आपण समजून घ्यायचा। द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म त्रिवेणी ट्रेडर्स ॲज ऑन 31 मार्च 2019। 31 मार्च 2019 ची त्यांनी काय दिलेली आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे। नर्मदा अँड गोदावरी आर द पार्टनर्स ऑफ द फर्म। माणसाला एवढं शब्द ऐकताना बरं वाटतंय, तिथं बामण समजून सांगत असते बाबा सावध। शेवटला हे आधी सावधान 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 3, 4, 5 वेळेस सांगते, शेवटला दोनदा सांगते, कानाला ऐकू गेला आता सावध सावध। मला कळालं नाही हो मास्तर, असू कळालं असतं तर कशाला तोटा करून। नर्मदा अँड गोदावरी आर पार्टनर्स ऑफ द फर्म हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली। 3:2 हा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यांचा। कोण आहे पार्टनर? नर्मदा गोदावरी। पुरींचे असं खेड्यातल्या पुरी बघायचं, खेड्यातल्या पुरी त्यांना स्टेजवर जाणं म्हणजे लग्नात काय एक तर आवाज कशात ते 10वी 12वीला असताना यांच्या बऱ्याच लग्न होते, धंदे दुसऱ्याच्या लग्नात ही मंगलाष्टिका म्हणायला आणि ती एक चालली किमान सरळ व्हायच्या आधी तीच रडत बसलेली आहे। तुम्हाला एक असतो हातात इकडं मग काय रडत येत घेण्यात देतो का आपण कुणाला? आता मॅडमला बोलवा, नाही तर कोणाला बोलवायचं ते बोलवा कोणाच्या ताकद आहे, जावा खाली बघा आहे का। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट दिलेली आहे। ऍडमिशन सॉल्व्ह करताना 2 प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतात। किती प्रकारे येऊ शकतात? 2। पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर्नल एंट्री सॉल्व्ह करायला सांगतील, किंवा दुसरा पार्ट आहे त्याचे लेजर प्रिपेअर करायला सांगतील। काही नालायक जर्नल एंट्री सांगितलं तरी तुम्ही लेजर प्रिपेअर करतात, लेजर पासून जर्नल प्रिपेअर करतात, म्हणजे डोहाळ जेवणाला त्याचा बारशाचा कार्यक्रम ठेवल्यासारखा। काय तर डोहाळ जेवणाच्या टायमिंगला बारसं याचं नाव काय ठेवायचं समजा, त्याचं कन्फर्मेशन तर होऊ दे। नो टेन्शन किरण, पोरगा असू पोरगी असू किरण, दोन्हीकडे ऍप्लिकेशन। तुझं तसं झालेलं नाही, हे नाव सांगितलं मी। ओके, आदिती आदित्य काही मॅच होऊ शकतं, आदिती किंवा आदित्य। ओके, जे असत्य। चल, तर हा 3:2 चा पार्ट दिलेला आहे आपल्याला। स्टार्ट कुठून करायचं? जिथून प्रॉब्लेम दिलाय तिथून स्टार्ट करायचा। अकाउंट मध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह न होण्याचं कारण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही, आणि ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायचं कळत नाही त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला अवघड वाटते। जर सुरुवात कुठलीही गोष्ट असेल, सुरुवात तर करा, सोपी वाटेल तुम्हाला। ओके, मग सुरुवात करता आली पाहिजे आपल्याला। काय करता आलं पाहिजे? सुरुवात कुठून करायची? जिथून प्रॉब्लेम दिलाय तिथून करायची। कुठून? द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म त्रिवेणी ट्रेडर्स ॲज ऑन 31 मार्च 2019। इथूनच सुरुवात झाली। इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स, वरी काय टाकलं आपण? इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स, त्याच्या खाली ओके
कधीची तिथं नाही, बॅलन्स शीटला येणार ती 1 एप्रिल 2019, कारण 31 मार्चला बॅलन्स शीट बनवली, 1 एप्रिलला त्याचं काय झालं, ऍडमिशन. ज्या दिवशी ऍडमिशन झालं, ऍडमिशन झाल्यानंतर ती बॅलन्स शीट आपल्याला ते ऍडमिशन होण्याच्या अगोदर ते बॅलन्स शीट मध्ये अपडेट करायचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं, रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट वगैरे काढायचं, जसं की आपण आता पाहणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, आता क्रेडिटर्स लायबिलिटी साईडचा आयटम आहे. आपल्याला काय करायचंय, दिलेली बॅलन्स शीट जुनी, बनवायची बॅलन्स शीट नवीन. दिलेली बॅलन्स शीट कोणती, जुनी, बनवायची बॅलन्स शीट नवीन. काही अवघड नाही. हे इथं लायबिलिटी साईडला आहे, तिथं पण कुठे जाणार, लायबिलिटीला. जर याच्यावर स्टार असेल, स्टार, मला स्टार समजत असतो, इंदुरकर महाराज सांगतो ना स्टार, 3 स्टार 2 स्टार असं कोण सांगतो. आता त्याचं मिनिंग त्यांनाच माहिती, ज्याचे त्याला 3 स्टार 2 स्टार काय असतात ते. ओके, आपल्याला बी माहिती नाही, आमच्याकडे तसलेलं होते नंबर. आता पोरं ठेवताना इंदुरीकर महाराजने चुकी केली, फक्त पुरींच्याच मोबाईल मधले नंबर सांगितले, फिटर वगैरे, पडा फिटर, ही ती अशी नावं सांगितली. पोरांच्या मोबाईल मधले नाव त्यांनी सांगितलेच नाही, कारण इंदुरीकर महाराजचं अजून ज्ञान एवढं वाढलेलं नाही की तो पोरांचा अनालिसिस करत नाही. इंदुरीकर महाराज म्हणतो ना, कापूस जड का लोखंड जड, पोरं म्हणतात लोखंड जड. कसं काय म्हणलं ना, ती म्हणल पोरगा असलं चंद्र असते, पोरगा म्हणल मी कापूस बी फेकून आणतो, मी लोखंड बी फेकून आणतो. काय जड महाराज तुम्हीच समजून घ्या. पोरं एवढे अवकाळी असतात, पोरांच्या डोक्याला लागायचं नाही, ते गेले गेलेले असतात, गेलेल्या नादाला लागते तुम्ही पुढे. चला, क्रेडिटर्स. ओके, इंदुरीकर महाराजला फक्त कधी असं कॉलेजच्या पोरांसोबत सोडून द्या, महाराज कीर्तन करायचं सोडून दे, एवढं अवघड. महाराजला आपण स्टेजवरून, आता ती पोरग तिथं गपका बसेल ना, हे पोरग्या करू ओरडतात, ते पोरग काय गप बसतं, 4 लोक असतात तिथं, 4 पोरात गोळा होऊन बसू द्या, सगळे पोरं असू द्या. नाही, इंदुरीकर महाराजला गप पाडलं तर बोला तुम्ही, पण इंदुरीकर महाराज चांगलं कार्य करतात, लय चांगलं कार्य. त्याच्या विचारामुळे बरेच असे तरुण पोरं काम, म्हणजे जे काही लवकर वयामध्ये, कमी वयामध्ये काम त्याला वगैरे लागेल, त्याची एकच. पहिलं त्याच्या कीर्तनं जे व्हायचे ना, सुरुवातीच्या काळामध्ये त्याला एवढा त्रास झाला, अक्षरशः लोकांनी मारलं. एवढी त्याची भाषा कसली तुम्हाला पण माहिती आहे, त्याला मारलं लोकांनी अक्षरशः. ओके, कारण ती काय एखाद्याची असती भाषा तशी, त्याला तशी सवय असते, ती तसंच बोलतं, ते त्याच्यात काय जाऊ. पण ती उपदेश चांगला करतो. सुरुवातीला कीर्तनकार सुद्धा त्यांचा विरोध करत होते, ही का कीर्तनकार आहे का म्हणायचं तुम्ही पण कीर्तनकार नाही, तुम्हीच कीर्तनकार आहे, तुम्ही थोडंच कीर्तनकार आहे म्हणायचा. ज्याला कामाची, म्हणजे ज्याचं नेचर जे आहे त्याला ओरडून सांगायची गरज नाही, त्याची व्हॅल्यू नंतर होते. 2000 सालापासून काहीतरी त्यांचं चालू आहे करिअरचे. 1998 2000 सालापासून तुमचा जन्मदिन होता, तेव्हापासून कीर्तन करत ते. त्याची कॅसेट यायच्या पहिल्या, आता मेमरी कार्ड मध्ये भरून मागत, पहिलं कॅसेट यायच्या त्याच्या कीर्तनाच्या. निवृत्ती महाराज, इंदुरीकर महाराज म्हणून त्याला ओळखायचे. इंदुरी त्याचं गाव, त्यामुळे इंदुरीकर म्हणजे माणूस चांगला निघाला तर गावाचा पण प्रचार होतो त्याच्यात. माणसाला विचार कुठला तो, पहिल्यांदा मोठा माणूस तो कुठला विचार. जसे आपले देशमुख साहेब होते, देशमुख साहेबांमुळे आपले विलासराव देशमुख साहेब, त्यांच्यामुळे आपल्या लातूरला ओळखतात. अरे लातूर जावा, देशमुख साहेबांच्या गावचा, बरोबर. कुठे बी जावा तुम्ही, भारतात जावा, तुम्हाला कळत ते, ख्यातीनंतर कळत. आता अजून तुम्ही लहान आहेत, तुम्ही कॉलेज ते घर ते कॉलेज एवढीच लाईफ जगताय, ज्यावेळेस तुम्ही पडता लेक्चरमध्ये त्यावेळेस कळत. क्रेडिटर्स नवीन बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीलाच जाणार. इथं कुठं दिलेत लायबिलिटी, तिथं कुठं द्यायचे लायबिलिटी. अवघड आहे का, नाही. मग प्रॉब्लेम कुठे येतो सर, याच्यावर जर ऍडजस्टमेंट आली. अरे 2 गोष्टी आहेत, 2 कॉलम बनवा, एक इन्नर एक आउटर. किती कॉलम बनवायचे, 2 कॉलम बनवायचे, एक इन्नर एक आउटर. जर स्टार असेल तर इन्नरला, स्टार नसेल तर आउटरला. ओके, कॅपिटल. आता कॅपिटल कुठं जाणार, तर कॅपिटल अकाउंट बनवलेलं असतंय आपण. कॅपिटल अकाउंट काय केलेलं असतं, बनवलेलं असतं. कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार, कारण ही लायबिलिटी साईडचा आयटम. इथं प्रॉब्लेम चालू असताना फक्त प्रॉब्लेमवर लक्ष द्या, मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणार नाही. आता कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे, कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. कॅपिटलला बॅलन्स असतो क्रेडिट, म्हणजे लायबिलिटीलाच बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. ओपन होताना कोणत्या साईडनी होणार, क्रेडिट साईडनी. मग बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन, कॅरीड फॉरवर्ड, ब्रॉड फॉरवर्ड, कॅरीड फॉरवर्ड, ब्रॉड फॉरवर्ड, ह्या पानावरून त्या पानावर जाण्यासाठी, आणि कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन, त्याच अकाउंट मधून नेक्स्ट इयर मध्ये जम्प करण्यासाठी पेज सेम. ओके, मग बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, नर्मदा 28,000, गोदावरी 28,000. ही संपली लायबिलिटी साईड.
कळाली? पहिल्यांदा क्रेडिटर्स पुढे पाठवायचे, नवीन बॅलन्स शीट लायबिलिटी, इन्नर आउटर ते खाली कळेल. ओके, आपण आताच लोड घ्यायचा नाही. 2 नंबरला कॅपिटल दिले, कॅपिटल कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. हा, आता लेजर बनवायचं नाही, जर्नल करायचे आपल्याला. काय करायचे? जर्नल. हे बनवायचंच नाही, ट्रान्सफर करायचं नाही. ज्यावेळेस ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस त्याची एंट्री पास करायची. ओके, चला आता या इकडच्या बाजूला, हा सेटला लेफ्ट हँड साईड का राईट हँड साईड? राईट हँड साईड. ओके, आता ही बाजू पाहिली, आता खाते हाताची बाजू पाहिजे आपल्याला. चला, ऍसेट्स, हा खाते हाताची. ओके, मी एकच हात सांगतो, दुसरा सांगत नाही, कुणाचा हात बदललेला असतो. चला, लेफ्टी डाऊनली वगैरे म्हणतात ना, तसं असतं कुणाचं. ऍसेट्स अमाऊंट कॅश ॲट बँक, बँकेत पैसा होता तो तसाच असेल किंवा काढला असेल किंवा जास्त होणार. तो येताना पार्टनरला त्याला आपण कॅपिटल आणायला सांगणार, ते काय चिचुक्यात आणणार आहे का पैशात आणणार आहे? पैशाच आणणार आहे. मग तिथं पैसे काय होतील? वाढतील. गुडविल आणायला सांगेल. आता कॅश मध्ये आणली, कॅपिटल त्यांनी व्हॅल्युएशन मेथड मध्ये केले. ओके, व्हॅल्युएशन मेथड का मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन? व्हॅल्युएशन मेथड आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन मध्ये काय फरक आहे? मग काय बसलो होतं माहिती? पट्टी कुठे आहे? पट्टी माहित नाही, सगळं फोपाडवर करून सांगितली, तुला कळत नाही. मी एवढं लेक्चर वगैरे अपडेट करून टाकले तुमच्यासाठी, माहिती नाही करते तो. कळलं? असं वाजत म्हणून ऑनलाईन परवडतं. ओके, 2 मेथड पाहिलं तर आपण. प्रीमियम मेथड, त्याला एक्स्ट्रा प्रीमियम मेथड इकडं. व्हॅल्युएशन मेथड, पैशात आणली नाही. ओके, कॅपिटलवरती ऍडजस्ट केली जाते. ती मेथड पाहिजे. कॅश ॲट बँक कुठे जाणार? बँक अकाउंट डेबिट साईड. अकाउंट ओपन करायचं. कॅश दिले का फक्त अकाउंट? नाही. आता तुम्हाला प्रॉब्लेम कधी येतो तर 2 अकाउंट दिले की, सो कॅश बी अकाउंट दिले आणि बँकेचं बी अकाउंट दिले, कसं करायचं? आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये दिलं नाही, पण काही वेळेस येतं असं, कॅश अकाउंट पण देतात आणि बँकेचं अकाउंट पण देतात. त्यावेळेस ज्याचा बॅलन्स जास्त असेल त्याचं अकाउंट ओपन करायचं. आणि सर बँकेच्या अकाउंटला कॅश ट्रान्सफर केली तर बाळा होते डिझोल्युशन मध्ये. आतापर्यंतचा प्रॉब्लेम मध्ये आले, दोन्ही सेम आले तर जास्त नॉलेज नको राहू, चंद्रावर जाशील. कॅश ॲट बँक 4,000, बिल्डिंग पहिल्यांदा तर दोन्ही अमाऊंट याच्यात देणार नाही ऍडमिशन मध्ये, हे सांगतोय मी तुम्हाला. ओके, कॅश ॲट बँक 4,000, बिल्डिंग 20,000. कुठे जाणार त्या? आता बघा, कॅश ॲट बँक कुठे गेली? बँक अकाउंट डेबिट साईड. बिल्डिंग कुठे जाणार? स्टार असेल तर, स्टार नसेल तर पुढे मशिनरी. स्टार असेल तर, स्टार नसेल तर फर्निचर. स्टार असेल तर, स्टार नसेल तर स्टॉक. स्टार असेल तर, स्टार नसेल तर डेटर्स. ओके, चला. दे टेक कावेरी, दे टेक कावेरी. त्यांनी घेतलं कोणाला? कावेरीला. इंटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. द टर्म्स बिंग, खालील कंडिशनवर घेतलं तिने. नियम वाटी खाली लागू आहेत. कावेरी शाल पे, शाल कावेरी शाल पे ₹4,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल. कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कॅल्क्युलेशनच्या मेथड किती रे? कोणते? मेजरमेंट ऑफ गुडविल कोणते? एक आणि दुसरी बोला. पुंडलिक वरदे आनंद तुकाराम पंढरीनाथ. सांगितलं तू एक्स्ट्रा मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड हे ट्रीटमेंट ऑफ गुडविल आहे. काय? काय सांगितलं? ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. मी याला विचारलं ॲव्हरेज प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट मेथड कोणी गेली तर हात बरोबर असं नाही त्याचं. ओके, चला. तर
मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. ओके, व्हॅल्युएशन मेथड आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. ह्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन होत्या म्हणजे मेजरमेंट सांगितलेलं. कोणत्या कोणत्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड. आणि व्हॅल्युएशन मेथड काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ओके, मग ते समजायचं. याच्यात कॅल्क्युलेट करायची गरज नाही. त्यांनी येताना किती आणले? 4,000. आता कशात आणले? द अमाऊंट टू बी रिटेन्ड इन बिझनेस. पहिल्यांदा ट्रीटमेंट ऑफ गुडविल 4,000 कॅश मध्ये आणली. म्हणजे कोणती? एक्स्ट्रा प्रीमियम. एक्स्ट्रा प्रीमियम मध्ये पण विथड्रॉल केले का रिटेन केले? रिटेन केले. म्हणजे किती जर्नल एंट्री येणार त्याच्यासाठी? 2. म्हणजे किती इफेक्ट करायचे त्याचे? फक्त 2. ओके, चला पुढे. Shall being in rupees 12,000 as capital for 1/4 share in future profit. Bank account debit to Kaveri's capital account 12,000. वरच्यासाठी जर्नल एंट्री काय येणार? मग पहा, कॅश आली ना. दुसऱ्या केसमध्ये काय? कॅश आली. आता यांचं कॅश अकाउंट काढले का बँक अकाउंट काढले आपण? बँक अकाउंट. ओके, डेबिट द रिसिव्हर. कुठे रिसिव्ह झाली कॅश? देअरफॉर बँक अकाउंट टू क्रेडिट द गिव्हर. हु इज द गिव्हर? इनकमिंग पार्टनर. इनकमिंग पार्टनर कोण आहे? कावेरी. ओके, चला. तर पहिल्या याच्यामध्ये इनकमिंग पार्टनर कावेरी होते म्हणून कावेरीने गुडविल आणली. त्यासाठी गुडविल साठी जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसऱ्यांना गुडविल राईट ऑफ का म्हणजे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफायसिंग रेशो. द फर्म्स ऍसेट्स वेअर टू बी रिव्हॅल्युड एज अंडर. बिल्डिंगची किंमत होती 20,000 झाली 24,000. 4,000 इन्क्रीज झाली. फायदा झाला. 4,000 काय झाली? इन्क्रीज झाली. फायदा झाला 4,000चा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या क्रेडिट साईडला फायदा जातो, डेबिटला तोटा जातो. आता इथं 4,000 वाढले म्हणल्यावर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जाणार 4,000 आणि त्या बिल्डिंगच्या 20,000 मध्ये ऍड होणार 4,000. असं आउटरला आले 24,000. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्युस्ड बाय 10%. मशिनरीचे 28,000 व्हॅल्यू आहे. 10% कमी करायची म्हणजे 2,800 रुपयांनी कमी करायची. आपल्याला कमी करायची म्हणजे तोटा झाला. ऍसेट आहे. आता तोटा जर होत असेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्हाला सांगितलं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट टू ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. 10% कमी झाले म्हणजे तोटा झाले, हे जाणार डेबिटला. फायदा झाला तर जाणार रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. तोटा झाला तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जाणार तो. ओके. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स. डेटर्स वरती आरडीडी 5% करा म्हणतात. प्रोव्हिजन म्हणजे आरडीडी करणं त्याची. डेटर्स वरती 5% आरडीडी करा. 36,000चे 3600 झाले असते. 5%ने 1,800 झाले. 10% किती झाले असते? 3600. सरळ समजत नसेल तर गावठी हिशोब लावा. तुमच्या शहरी हिशोबापेक्षा गावठी हिशोब लवकर होतो. मम्मीला तुम्ही पहा, एखाद्याची मम्मी जर शिकलेली नसेल आणि तिला जर तुम्हाला हिशोब समजवायचा असेल, 100 रुपयाची तुम्ही एखादी 82 रुपयाची वस्तू आणली असेल तर मम्मीला 2 प्रकारे समजून सांगावं लागतं तुम्हाला. 80 2 रुपये किंवा 90ला 8 रुपये कमी. 90ला 8 कमी किंवा 80 वरील 2 रुपये. ओके, असं झाले किती? 82. ती माणसं हिशोबाला क्लिअर असतात ना. बघ, त्यांचा हिशोबला डेंजर असतो. ओके, चला. तर मेड डाउटफुल डेट. स्टॉक इज टू बी टेकन ऍट अ व्हॅल्यू ऑफ ₹20,000. आता स्टॉकची किंमत होती 16,400. त्याची झाली किती? 20,000. म्हणजे आता वाढलं किती नाही? 4,000 वाढले असते पण वरचे 400 आहे. 3,600 काय झालं? स्टॉक वाढला. वाढला म्हणजे फायदा झाला का तोटा झाला? फायदा. आता हा फायदा डेबिटला जाणार का क्रेडिटला जाणार? क्रेडिटला काय जाणार? फायदा. आणि डेबिटला काय जाणार? तोटा. जुना कुठं जाणार? नाही जाणार. चला. The excess of capital Narmada and Kaveri, Godavari, over their due proportion of sharing profits of the new firm is to be transferred to their respective loan account. Prepare profit and loss adjustment account, capital account and partners new balance sheet. Okay. आता एवढं बनवायचंय आपल्याला. स्टार केले ना ज्याच्यावरती आहे. बिल्डिंगवर, मशिनरीवर, त्याच्यानंतर स्टॉकवर, फर्निचरवर काहीच नाही. चला, आता सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम. आता मी सॉल्व्ह करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या कसा सॉल्व्ह केला जातो. नंतर तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके. आता जागा बारीक आहे. गोल गोटा आपल्याला काय झालं? चार्जिंग संपली का? पहिलं बनायची चुंदरी तुला 4थ्या मजल्यावर खाली टाकून देतात. 5 वेळा डिस्प्ले आहे. इन द बुक्स ऑफ
त्रिवेणी ट्रेडर्स. ओके. आता त्रिवेणी ट्रेडर्सच्या पुस्तकामध्ये आपल्याला खालील अकाउंट काढायचे. पहिल्यांदा कोणतं काढायचं? त्यांनी जे नाव दिले तेच घ्यायचं. रिव्हॅल्युएशन लिहायचं नाही. इथं लक्ष. त्यांनी जे नाव दिले तेच नाव घ्यायचं आपल्याला. रिव्हॅल्युएशन लिहायचं नाही. लिहितात एखादा रिव्हॅल्युएशन. इथं काय लिहायचं आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके. आता याला दोन बाजू. थोडस 1-2 दिवस सहन करा. आजच जाऊ. याला दोन बाजू. जी तुझ्या हाताची असतील त्याला डेबिट म्हणतो, जी खात्या हाताची असतील त्याला क्रेडिट म्हणतो आपण. बरोबर. हे याचं नाव द्यायचं पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर बसकी का पण तुझ्या वरील जास्त जागा असेल माझ्याकडे कमी जागा आहे तसं हीच आमचं हीच आमचं अल्गोरिथम. ही समजून पर्टिक्युलर अमाउंट रुपीज हा तर हा तर हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर काय बनवायला सांगितलं त्यांनी? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपली फिक्स जागा असते. किती आहे ती? 3 ना. का तुला जॉब पाहिजे काय एवढं मोठं म्हणायचं? त्याच्या व्हायला बसायचं. चला हे झालं. ओके. हे कोणतं झालं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेबिट क्रेडिट हे काय? पर्टिक्युलर. कोण कोण आहे पार्टनर? पहिले कोणाला येतात का? मला कधी कधी लग्नाच्या आधी असं मंगलाष्टक आवडायचे. दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर मंगलाष्टक आवडायच्या. पण जसं माझ्या लग्नात ऐकलं त्याच्याकडून म्हणण्याची इच्छा झाली. चला आता इथं आपल्याला काय बनवायची? शीट. आपली शीट बॅलन्स शीट. बघा नाही करे काय? ऍज ऑन 1 एप्रिल 2019 ही ऍसेट अमाउंट ही लायबिलिटी अमाउंट. ओके. पुटाळा थोबा घोडीला आता जरा आवाज आला. हा खेळ चालले लावलं इथं समजून सांगून लावलं तरी एक पार्ट याच्यात अवघड आहे. चला तुम्हाला सांगितलं होतं सुरुवात पडून करायची. जिथून दिले तिथून. सगळ्यात पहिल्यांदा तर फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स. वापरलं त्रिवेणी ट्रेडर्स. ओके. इथं लक्ष. सगळ्यांचं लक्ष इथं. तिथं एक बघायचं. क्वेश्चन बघायचं. इथं बघायचं. डायरेक्ट आन्सरकडे बघू नका. एक पार्ट समजत जाईल. नर्मदा अँड गोदावरी आर पार्टनर्स ऑफ द फर्म हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. हा 3:2 चा रेशो लक्षात ठेवायचा आपल्याला. नंतर कामाला पडणार आहे. ओके. हे झालं इथपर्यंत. आता इकडे डायरेक्ट बॅलन्स शीट कडे. बॅलन्स शीट दिलेली जुनी. क्रेडिटर्स
क्रेडिटर्स वरती आपण ऍडजस्टमेंट स्टार करायला लावले होत्या, कोणतेही याच्यावरती स्टार नाही, ऍडजस्टमेंट नाही. मग अमाऊंट पुढे जाणार आउटरला. सगळ्यात आधी लिहूयात आपण इथं क्रेडिटर्स. ओके, अमाऊंट किती त्याची 49,600. ओके, समजलंय पुढे लिहायचं. याच्यामध्ये कोणाला समजलं नाही असं जुन्या लायबिलिटी मधले क्रेडिटर्स पुढे लिहायचे, नव्या लायबिलिटी मध्ये तिथंच लिहायचे. फक्त जर स्टार असेल तर आतल्या बाजूला, स्टार नसेल तर बाहेरच्या बाजूला. ओके, आणि जर ज्याला वाटत असेल हा प्रॉब्लेम मला येतो त्याने उठायचं बाहेर निघायचं, इथं बसायचं नाही. ज्याला येतोय त्याने इथं थांबू नका, ज्याला नाही येत त्यांनीच बसा. बाकीचे पोर कसे ऍबसेंट राहिलेत, त्यांना येत असतं म्हणून ते येत नाही. ओके, चला पुढे. आता पुढे कॅपिटल दिलेले, कॅपिटल पुढे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्स ओपन होणार. इकडे या तुम्ही, तिकडून दिसत नसेल तर दिसतंय ना. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट किती 28,000. चला नेक्स्ट. लायबिलिटी संपली, वाचायचं. आता प्रत्येकाने वाचायचं काय काय दिलेलं आहे. क्वेश्चन वाचायचं आणि तुम्हीच सांगायचं मला. ओके, नेक्स्ट काय दिलेलं आहे. ऍसेट. ऍसेटला आलो आपण. आता ऍसेटला बॅलन्स कोणते, डेबिट. ऍसेटला बॅलन्स कोणते असते, डेबिट. वाढवायचा असेल, इन्क्रीज करायचा असेल तर काय करावं लागणार, प्लस. आणि डिक्रीज करायचं असेल तर मायनस. आणि जर्नल मध्ये वाढवायचे, पहा लेजर मध्ये आपण काय केलं, प्लस किंवा मायनस. जर्नल मध्ये वाढवायचे तर डेबिटला डेबिटच करा, आणि मायनस करायचं तर डेबिटला काय करा, क्रेडिट करा. ओके, चला. आता याच्यामध्ये ऍसेट मध्ये पहिला आयटम कोणता दिलाय, कॅश ऍट. आपल्याला इथे एक अकाउंट बनवावं लागेल मग नवीन. कोणता अकाउंट, बँक अकाउंट. शॉर्टकट मध्ये बनवतोय, हे तुम्हाला कंपल्सरी बनवायचं. ऍडजस्टमेंट अकाउंट असतं, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट हे ऍडजस्टमेंटचे अकाउंट असतात. ओके, यालाही सेम हेडिंग, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. डेबिटला बॅलन्स आहे म्हणल्यावर याचा ऍसेटचा बॅलन्स आहे. ऍसेटला बॅलन्सेस कोणते असतात, डेबिट. मग इथं काय लिहिणार आपण, टू बॅलन्स किती अमाऊंट दिली, 4,000. ओके, झालं, समजलं हे पण. चलायचं पुढे. चला नेक्स्ट. काय दिलंय पुढे, बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे का. बिल्डिंग पुढे जाणार, थोबाड पुढे नीट सांगायचं, नीट सांगायचं. थोबाड पुढे तुमच्या समोर बी बॅलन्स शीट आहे, ही पण बॅलन्स शीट आहे. तुमच्या समोरची बॅलन्स शीट कोणती, तुमच्या समोरची बॅलन्स शीट कोणती, मी बनवलेली कोणती. मग पुढे जाणार हे काय म्हणून लिहू, बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट 20,000. ओके, 20,000. इनरला का, त्याच्यावरती काय आहे, काय इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले, नंतर ऍडजस्टमेंट आल्यावर पाहूत आपण अजून एकदा. ओके, हा चला, समजलं हे पण. कोणाला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम कोणाला, बोलायला प्रॉब्लेम, फेविक्विक वगैरे लावले तोंडाला नाही ना. हा चला नेक्स्ट आयटम. काय दिले पुढे, मशिनरी पुढे जाणार. तिथं पुढे दिले आयटम चेंज, जागा चेंज करायची नाही, जागा आहे तिथेच ठेवायची. फक्त त्याला काय करायचं, न्यू बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीट. काही अवघड नाही, आहे तसंच लिहायचं, फक्त इनर आउटर. काय दिले पुढे, मशीनरी. अमाऊंट 28,000. समजलंय पण, कोणाला काय प्रॉब्लेम, समजतंय का सगळ्यांना. चालायचं पुढे. चला नेक्स्ट. काय दिलंय पुढे, फर्निचर. फर्निचर वरती स्टार आहे का, आहे. पुढे जाणार फर्निचर, फर्निचर. ओके, फर्निचर वरती काय सांगितलं, ऍडजस्टमेंट. ओके, चला नेक्स्ट. काय दिलंय पुढे, स्टॉक दिलाय. स्टॉक पुढे जाणार, इनर काउंटर, त्याच्यावर बी ऍडजस्टमेंट आहे. चला अमाऊंट 16,400. झालं, समजलं, समजलं.
अमाऊंट ओके. समजलं इथपर्यंत? काय जागा बदलली आपण? आहे तसंच लिहिलेलं आहे. ओके, चालायचं पुढे आता. चला पुढे जाऊयात आता. आता पुढे यायचं आपल्याला ऍडजस्टमेंट. आता पुढे यायचं ऍडजस्टमेंट. पूर्णपणे मी ग्रीन पेननी करतो. ओके, चला आता पहिली ऍडजस्टमेंट रीड करा. ओके, काय केलंय तिने? गुडविल आणली. कुणी गुडविल आणली? आता कॅश आली का गेली? कॅश अकाउंट काढले का बँक अकाउंट काढले? आपण कोणतं अकाउंट काढलं? बँक अकाउंट काढलेलं आहे. मग जर्नल एंट्री काय येणार? डेबिट व्हॉट कम्स इन? गुडविल कम्स इन का कॅश कम्स इन का डेबिट द रिसिव्हर? बँकेला कोणतं येणार? डेबिट द रिसिव्हर. ओके, मग जर्नल एंट्री गुडविल ब्रॉड करण्यासाठी बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. मग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन काय लिहायचं आपल्याला इथं? गुडविल अकाउंट. ओके, टू G/W म्हणजे गुडविल. किती आणली कॅश? 4000. ओके, आता गुडविलच्या क्रेडिटला जाणार किती? 4000. बरोबर. गुडविल अकाउंट बनवलं म्हणजे समजू नका इथंच गुडविल अकाउंट बनवतो पाहिजे. इकडे क्रेडिटला किती गेले? 4000. आता इन्कमिंग पार्टनरचा इन्कमिंगचा रेशो दिलाय. किती दिलाय? 1/4 ना. किती दिलाय? 1/4. म्हणजे यांचा सॅक्रिफायसिंग रेशो काय आहे? 3:2. हा ओल्ड रेशो आहे का सॅक्रिफायसिंग रेशो आहे? तू सांग. 2. बरोबर. कोणता रेशो आहे? आता विचारला मी ती 3:2 हा सॅक्रिफायसिंग रेशो येणार का ओल्ड रेशो येणार? मी जेवढं विचारतो तेवढं सांगा. 3:2 हा न्यू रेशो येणार का सॅक्रिफायसिंग रेशो येणार? येणार म्हटल्यानंतर कोणता येणार? सॅक्रिफायसिंग रेशो. ओल्ड रेशो थोबाड बुडेल. 3:2 हा ओल्ड रेशो आहे का सॅक्रिफायसिंग रेशो आहे? ओल्ड रेशो आहे. 3:2 हा सॅक्रिफायसिंग रेशो येणार का ओल्ड रेशो येणार? कोणता रेशो येणार? सॅक्रिफायसिंग. कॅल्क्युलेट करायची गरज नाही का? त्या इन्कमिंग पार्टनरचा शेअर दिलेला आहे म्हणून. आणि याच्या ठिकाणी जर न्यू रेशो दिला असतात तर सॅक्रिफायसिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागला असता. जुन्यातून नवीन मायनस करावं लागलं असतं. आता हा 3:2 म्हणजे याला भागाकार कितीने करणार आपण? 5ने. ओके, 3:2 होता ना. आता 4000 भागुले 5. 5 1 5 5 40 800 रुपये. 8 त्रिकोण 24 म्हणजे याच्या क्रेडिटला जाणार ना. गुडविल देताना गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. 8 3 24. 800 रुपये आले ना 5ने भागाकार दिल्यावर. किती आले? 24. इथं लक्ष आहे का? 8 3 24. म्हणजे इथं 800 कशा आले समजलं? सगळ्यांना समजलं 800 कशा आले? समजलं का? नाही समजलं म्हणून म्हणत होतं इथं लक्ष ते पुष्कळच बघायचं नसतंय. तुझ्यासाठी विचारलं परत समजलं का? हे बघ गुडविल किती आणली? 4000. किती आणली? 4000. त्यांचा रेशो काय आहे? 3:2. रेशो किती त्यांचा? 3:2. म्हणजे हे कसं आहे माहितीये का? 3:2 काय माहितीये का? तू आणि मी रस्त्याने चाललो होतो. तू आणि मी रस्त्याने चाललो. आपल्याला सापडले 5 रुपये. आता मी तुझ्यापेक्षा मोठा म्हटलं मी घेणार 3 रुपये. मग तू किती घेणार? आता 3-2 त्यांना किती रुपये सापडले पाहिजेत ते? मग याचा मिनिंग काय येतं? जर त्यांना 5 रुपये प्रॉफिट झाला तर एक जण घेणार 3 रुपये आणि एक जण घेणार 2 रुपये. मग टोटल किती याची? 5. आता यांना सापडले किती? 4000. मग 5000 साठीचा रेशो दिलेला आहे. 5 रुपयासाठीचा रेशो दिलेला आहे. मग आपण यालाच भागाकार करू. ओके,
टोटल किती 5, 5 आणि ते 40, 2 शून्य तसे झाले बरोबर. ओके, आता 5 रुपयापैकी 3 रुपये तर 4000 पैकी किती 8 त्रिकोण 24 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे हा किती घेणार नॉर्मल किती घेणार 2400 घेणार. किती घेणार 2400. आता तू किती घेणार होता 200, 2 रुपये 5 रुपयापैकी तर 4000 पैकी किती घेणार 8 दुने 16 म्हणजे किती घेणार 1600. ओके 1600. आता समजलं. ओके चला आता पुढे काय दिले शी शाल bring 12,000 ना 12,000 रुपये तिने आणले. किती आणले 12. कशासाठी आणले साठी. मग आणले म्हणल्यावर बँकेत येणार का खिशात येणार बँकेच्या डेबिटला मग टू कावेरी कॅपिटल अकाउंट 12,000 12,000 काय म्हणत आणि दुसरा कुठे जाणार कावेरीच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 12,000. ओके समजलं इथपर्यंत. चला पुढे The firm's assets revalued as a building ₹24,000. बिल्डिंगची व्हॅल्यू किती करायची 24,000 म्हणजे वाढवायची का कमी करायची आता तुमच्याकडची ऍसेट वाढत असेल तर फायदा का तोटा फायदा म्हणल्यावर काय केलं आपण ह्याच्यामध्ये आता वाढते म्हणले अप्रिशिएट होते का डिप्रिशिएट होते काय होतं अप्रिसिएशन. किती आउटरला किती जाणार आता ही 4,000चा फायदा झाला का तोटा फायदा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला का क्रेडिटला कुठे लिहायचा क्रेडिटला. खात्या हाताला फायदा लिहायचा खात्या हाताने फायदाच होतो तोटा होतो का काय वाटत असेल चुकीचं तर घ्या समजून. ओके बाय बिल्डिंग अकाउंट 4,000. ओके समझ लो इतपर्यंत इसको कुछ प्रॉब्लम नहीं. अभी बाद में देखो आगे क्या दिया मशीनरी एंड फर्निचर टू बी रिड्यूस्ड बाय 10%. मशीनरी आणि फर्निचर रिड्यूस करायचे कितीनी 10%. ओके बरोबर. येस अप्रिसिएशन 10%. 28,000च्या 10% म्हणजे 1 शून्य टाकायचा 1 शून्य काय करायचा का आपल्याला तुला खुरपायला बसलीस काही मशीन टंगडे बिडे खुरपायला बसलीस काही जरा नीट बसली का मूळ व्याधीचा त्रास होतो तुला ही गाव मशीन बसत नाही 17 सांगितलं नीट बसत जा म्हणलं तर नीट बसत नाही चला ओके. डिप्रिसिएशन आता 28,000 वरती डिप्रिसिएशन कसं काढलं असतं आपण 28,000 गुणिले 10% म्हणजे भागिले हा शून्य कट हा शून्य कट म्हणजे राहिले किती 2,800 म्हणजे याच्यातून मायनस किती करायचे 2800 कशातून याच्यातून 2,800 शून्यातून 8 गेले असते का नाही माझे घेतले 200 आजचे तरी 8 मधून 3 गेले 5 राहिले. ओके तुमचं गणित वेगळे माझं गणित वेगळे. ओके 1 दिले 1 नाही ओके 25,200. मी कसं करतो माहितीये का तुम्ही हातचा याच्याकडून घेतात बरोबर मी याच्याकडून घेतो 2 कडून 1 हातचा घेतला असता त्याच्यामध्ये किती झाले 10 मधून 8 गेले 10 मधून 8 गेले 2 राहिले. मी याला परत देऊन टाकले 8 मधून 3 गेले 5 राहिले. आणि आज तो फालतूच नाही करत ह्याच्याकडून घेतले 7 राहिले. तुम्ही कुठला वेगळा
तेच आहे ना, माझ्या पद्धतीने पण बरोबरच येतं. आमच्याकडे अशीच पद्धती. हे बघा 28,000 मधून 2800 गेले थोडक्यात. आता इथं काहीच होतं, शून्यातून 8 जाणं शक्य नाही, म्हणून इथं हातचा दिला. 10 मधून 8 गेले किती राहिले? 2 राहिले. त्याचा हातचा परत घेऊन टाकला आपण. आता किती झाले? 2 अधिक 1 3. 8 मधून 5 3 गेले किती राहिले? 5 राहिले. 2 तुम्ही असं नाही केलं, तुम्ही ह्याच्याकडून घेतात विकार आहे बाकीच्या. ह्यांचा हातचा घेऊन असं कसं माहिती का? ती मला बी कळालं नव्हतं. 28,000 वजा 2800 हे कसं करते? याच्याकडून हातचा घेतला हा यांचा आहे. इथे किती राहिले? 7 राहिले. हा 7 2 गेले 5 गेले. आणि इथं जर 3च असले तर मग, आणि इथं 5 आले तर मग बेकार आहे का? पुढे पुढे मागत होतं का नाही होत असं? मग ह्याच्याकडे गणपती ह्याच्याकडे गणपती की ह्याच्याकडे. आमचं जिथल्या तिथं घेणं जिथल्या तिथं देणं नसतं. वेगळं घेतात. चला ठीक आहे. गणितामध्ये पद्धत वेगवेगळी असते पण उत्तर बरोबर येतात. ओके, गणित आहे. गणितात एका त्याला 100 मार्क असतात. एका ठिकाणी जायला एक उत्तर काढायला 100 मार्क असतात. त्याला काय हो फॅन. हा तुला फॅनवर बसवील, त्याच्यात आवाज जात नाही, नुसतं गुरगुर आवाज होत नाही. इथपर्यंत समजलं. आता या 2800चा एक इफेक्ट झाला. इकडं बघा, आता कमी झाले का वाढले? फायदा झाला का तोटा झाला? तोटा म्हणलं डेबिट का क्रेडिट? हा त्याला का तू त्याला? तू मशीनरी अकाउंट किती अमाऊंट? 25,200 का 2,800? जेवढे वजा केले तेवढ्याचाच इफेक्ट द्यायचा. काही जण कन्फ्युज मध्ये डायरेक्ट 25,200 तिकडे लिहून टाकतात. ओके, तसं करायचं नाही. ओके चला पुढे. फर्निचरवर 10% लेस डेप्रिसिएशन @ 10%. 1200 वर 10% 120. आता याच्या ठिकाणी आपण ठेवले 1200 गुणिले 10 बघुले 100. 0 0 0 0 कट किती राहिले? 120. तुम्ही त्यासाठी समजून सांगावं लागत बाबू. शून्यातून 0 गेले. आता ओके 8 1000. आता डिप्रिसिएशन कमी झालं का वाढलं? फायदा झाला का तोटा झाला? तोटा डेबिटला का क्रेडिटला? अमाऊंट 120. चला तर पुढे. समजतंय का? काटोस तुऱ्यात चाललंय का बाहेर चाललंय? बघा. तर पुढे स्टॉकची किंमत वाढवायची आहे. बोट का करू लागलीस मला? का? चला समजतं इथपर्यंत. आता पुढे स्टॉकची व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू दिलेली. किती करायला सांगितलं? 20,000. म्हणजे अप्रिसिएशन का डिप्रिसिएशन? ओके, किती? मग किती होणार ते? 30,000. समजलं ना? आता जर एवढं समजत नसेल, नवीन प्राइस किती करायची? 20,000. जुनी किती होती? 16,000. 20 तर वजा केली ना आपण, मग ती इथं लिहिली आपण. आता वाढला स्टॉक का कमी झाला स्टॉक? स्टॉक काय झाला? स्टॉक वाढला की फायदा होतो का तोटा होतो? फायदा होतो. याला सुद्धा डोकं लागत. ओके, काय होतो? फायदा होतो. सगळ्यांना थोडीच समजते. काय झालं? 3,600चा फायदा झाला. फायदा डेबिटला का क्रेडिटला? कारण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचं दुसरं नाव काय? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही जर नॉमिनल अकाउंट असेल तर डेबिटला काय जाणार? फायदा का तोटा? क्रेडिटला? मला एवढं स्टँडर्ड कळत नाही.
बाय ये बाय उंचीचा प्रमाण नाही बाय किती 600 3% राहिली वाटते सांगायचे तुमच्या फोनवर चालली की 3% चालली ते तू बघतीस त्याच्याकडे म्हणून चार्ज त्याला एनर्जी आहे तुझी. ओके चला हा समजलं इथपर्यंत. चलायचं पुढे चलायचं पुढे. पुढचे ऍडजस्टमेंट डेटर्स वरती 5% बीडी त्यांनी पुढे सांगितलं प्रोव्हिजन फॉर बीडी कट्टा बीडी नाही. आपली बीडी कोणती अरे बीडी म्हणतोय बॅड डेब्ट्स. ही बीडी कोणती बॅड डेब्ट्स. कॉमर्स मधल्या बिड्या वेगळ्या आणि ऍक्च्युअल लाईफ मधल्या बिड्या वेगळ्या. कॉमर्स मध्ये बीडी डी म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये बीडी डी ही बीडी वेगळी ही बीडी वेगळी. बीडी डी म्हणजे बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स आणि बीडी म्हणजे बॅड डेब्ट्स which is not good debts. Good debts means which is not bad debts. The amount which is recovered from debtors, the amount which is recovered from debtors is known as a good debt. Okay. मग आता डेटर्स वर किती टक्के 5%. लेस बीडी 5%. 1,800. 10 मधून 8 गेले 2 राहिले 2,200. हातचे गेले 1. 6 मधून 4 2 गेले 4 राहिले 34,201 झाले. ते झाले की नाही गुढीला अकाउंट म्हणून टाकली याला वाटून दिली ती गेलं इकडं आलं झालं संपला गुढीला अकाउंट. ये बघ 4,000 इकडं बरोबर. ही 1,600 2,400 आधी तिथे गेलेले आणि ही 1,600 4,000 आणि ही 1,600 मला मोठं मेमोरी नाही तो काय करेल मला करायचं. चला समजलं इथपर्यंत. चला पुढची ऍडजस्टमेंट. आता याचा एकच इफेक्ट झाला 1,800चा. फायदा झाला का तोटा झाला. पैसे बुडवले तर आपण कुणीतरी आपले पैसे बुडवले. फायदा होतो का तोटा होतो काय होतो तोटा. तोटा डेबिटला का क्रेडिटला डेबिटला. तू बॅड अमाऊंट 1,800. प्रोव्हिजन सांगितली का बॅड डेट सांगितली. प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स टू बी मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स. हा म्हणजे RBD याला पुढे डी लावा बीडी डी. ओके चला पुढे. त्याच्यानंतर झालं हे ऍडजस्टमेंट. आता पुढे काय म्हणतात द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा over their due proportion of sharing profit of new firm is to be transferred to their respective loan account. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार. कोणता रेशो करावा लागणार न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. कोणता रेशो कॅल्क्युलेट करायचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके आता तो तर काढून आम्ही तिथं दाखवतो कॅल्क्युलेशन करून तुम्हाला. हा जागा कमी. सगळ्यात आधी पहा ओल्ड रेशो आपल्याकडे आहे. इनकमिंग पार्टनरचा रेशो दिला तर आपल्या स्टेप वापरायच्या. आता सगळ्यात पहिल्यांदा बी ऑफ 1 काढू. बी ऑफ 1 म्हणजे काय बॅलन्स ऑफ 1. तर बी ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस 1/4 इज इक्वल टू 3/4. नॉट दिस 3/4 ही 3/4 वेगळी. ओके आता ही कसं आलं कळलं का त्याला तुम्ही समजून घेत जा की 4 1 4 1 1 वजाचं चिन्ह आहे तशी 4 1 4 बरोबर. 4चं नाही गेले 3 राहिले आणि भागाकारातले जे 4 आहेत ते तसेच ठेवले. आलं लक्षात. चला तर आता हे किती आले 3. ओके बॅलन्स ऑफ 1 किती आला 3/4.
तर हा B(1) आला 3/4. आता न्यू रेशो बरोबर नर्मदा बरोबर तिचा जुना रेशो होता 3/8 इंटू 3/4 3 त्रिकोण 9 5 20 अशाने 9/20. त्याला अजून मिनिमाइज करता येत नाही कारण 5 भाग देशील ह्याला जाईल ह्याला जाणार नाही, 3 भाग देशील ह्याला जाईल ह्याला जाणार नाही. अडवले डोक्याचे पुढे आता हा का पॉइंट येत आपल्याला राऊंडेड ऑफ पॉइंट काय त्या कुणी बिचाऱ्याने पान केले तर त्याच्या गळ्यात तुला माळ घालायला त्या बिचाऱ्याचे बाप आहे की म्हणलं ना चतकोर भाकरी बनवता येत नाही, येते की शेपटीवर बनवता येते. आधी भाकरी बनवायची आधी कापून भाजून देतो. किती आलं 9/20. 9/20 कसं आलं समजलं? जागा कमी आहे समजून घ्या. सगळ्याचं रिझल्ट इतरांना कमी आहे. ओके जागा कमी आहे. मुंबईत राहतो ना आपण. चला लोक डब्यात राहिले एकत्र घेतली तरी रूम मध्ये 10-15. ओके चला आता पुढं कोण? गोदावरीचा रेशो 2/5 इंटू बॅलन्स ऑफ कोण किती आहे 3/4. ओके 4/25 इंटू 6 याचे किती आले 6/20. ओके आता काय राहू दे पुढचा अजून कॅल्क्युलेट करायचं की आता किती झालं 9/20 as to 6/20 as to नवीन पार्टनरचा रेशो दिलेला आहे तो काढायची गरज नाही. फक्त काय करावं लागेल त्याचा रेशो किती दिलाय 1/4. आता इथं डिवायडेशन मध्ये किती आहे छेद किती आहे 20. मग याचा याला छेद 20 करण्यासाठी गुणाकार किती करावा जेवढा गुणाकार तुम्ही छेदासोबत करताल तेवढाच अंशासोबत करा. म्हणजे ज्या नंबरने मल्टिप्लिकेशन तुम्ही डिनॉमिनेटरला करताल त्याच नंबरने तुमचा न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करा तर तुमचे इथले सर्व डिनॉमिनेटर काय होतील मॅच होतील. ओके आणि मॅच करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करतोय निवडा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. मग आता इथं 5 × 5 5 × 20. मग आता नवीन रेशो किती आला 5/20. आता न्यू रेशो काढताना याची सगळ्यांची टोटल 20 होती का बघा 9 + 6 15 + 5 20 झाली. म्हणजे नवीन रेशो काय आला 9:6:2